स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। नरेंद्र मोदींनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। यानंतर राष्ट्र येथील भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला। यावेळी भाजपा, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआयचे कार्यकर्ते तसेच महायुतीतील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुकाध्यक्ष प्रवीण भाऊ माने आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सतीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा शहरातील प्रमुख मार्गावरून मोटरसायकल रॅली काढली। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आणि बाजारपेठ या ठिकाणी लाडू वाटले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाजवळ जमा झाले। त्यानंतर डॉल्बीच्या दणदणाट कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली। यानंतर मोटरसायकल रॅलीला सुरुवात झाली। 400 ते 500 मोटरसायकल रॅलीमध्ये मोटरसायकल सहभागी झाल्या होत्या। सर्वात प्रथम मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय या महायुतीचं खूप खूप असं आभार मानतो आणि मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशाचे शक्तिशाली पंतप्रधान, तिसऱ्यांदा ज्यांनी पंतप्रधान होऊन रेकॉर्ड ब्रेक एक विक्रम केला त्या नरेंद्र मोदी साहेबांना मी खूप खूप अशा शुभेच्छा देतो। आज आपण आष्टा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीनं आदरणीय निशिकांत दादांच्या नेतृत्वाखाली आष्टा शहरामध्ये तमाम युवकांच्या वतीनं एक मोठी अशी सर्व हिंदुत्ववादी संघटना असतील, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे असतील, आरपीआयचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, या सर्वांच्या सहकार्याने एक भगवा वादळ आज आष्टा शहरामध्ये गवगवलं। हे भगवा वादळ येत्या काळात विधानसभेला आणि नगरपालिकेला निश्चितपणे दिसेल ही मी आज तुम्हाला ग्वाही देतो। आणि आपण एक मोठी अशी बाईक रॅली काढली आणि आता आपण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले या आनंदात शहरामध्ये सगळ्या पेठेत लाडू वाटपाचा कार्यक्रम चालू करत आहे। आपण सर्वजणाला तुमचं खूप खूप असा आभार मानतो आणि लाडू वाटपासाठी सुरुवात करावी अशी मी संयोजकांना विनंती करतो। या परवा झालेल्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना, अजितदादा पवार यांची खरी राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष, रयत क्रांती संघटना अशा अनेक संघटनांच्या सहकार्यानं भारतीय जनता पक्षाचं सरकार दिल्लीमध्ये आज स्थापित होत आहे। याचा आम्हासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून आनंद होत आहे। अनेक शक्तीने, विदेशी ताकदीने या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत म्हणून अपरंपार कष्ट केले, पण इथं दिसणाऱ्या या तमाम माझ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि आदरणीय निशिकांत दादा यांच्या नेतृत्वात आष्ट्यामध्ये मोठी फळी उभी केली आणि खासदार म्हणून धैर्यशीलजी माने यांना विजयी केलेला आहे। याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे, कारण भाजप शिवसेनेचा खासदार निवडून जाणं हे या इथल्या स्थानिक अनेक वर्ष राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांना एक चपराक दिलेली आहे आणि भाजपाचा झेंडा लोकसभेवर फडकलेला आहे। भाजप आणि मित्र पक्षांनी आज सत्ता स्थापन केलेली आहे। मी आदरणीय नरेंद्रजी मोदी, त्यांचे सगळे मंत्रिमंडळ आणि त्यांच्या विजयासाठी राबणाऱ्या देशभरातील तमाम मतदारांचा मी मनपूर्वक आभार मानतो। जय हिंद, जय